येस, लेट्स प्ले. गेम ऑन. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस होता आणि इथे पहिला बॉल वरती पहिले विकेट रनआउटच्या स्वरूपात. धक्का पहिला. रोशन बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रोटेट झाली. आता जर स्कोरकार्डचा जर उल्लेख करायला गेलं तर या एका धावेच्या मदतीनं खऱ्या अर्थानं टीम प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाचं अकाउंट ओपन झालंय. टीमचं खातं खुलं झालंय. मुकेश गायकर कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल म्हणून या नावानं परिचित असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो मुकेश गायकर ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल मुकेश तयार. शॉर्ट ऑफ लेंथ इथे देखील पूल करायचा प्रयत्न बट पूल सक्सेसफुल राहिला नाही. या बॉलवरती देखील सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो तब्बल 2. राजेश गायकर आणि मुकेश गायकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉट ऑफ प्लेन अंडर बॉक्स मध्ये फटकाला टॅप करायचा प्रयत्न. बॉल मागे चालला. शॉट फाइंडिंगला फिल्डर चांगली फिल्डिंग. राजेश गायकर ऑन स्ट्राईक. इथे देखील क्रॉस पॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील तर केली होती बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट. त्यानंतर राजेश गायकरला त्याच्या बॅटमधून एक सिंगल. त्यानंतर मुकेश गायकरच्या बॅटमधून सिंगल. त्यानंतर सलग 2 बॉलवरती डॉमिनेट केलं गेलं. राजेश गायकरला सलग 2 बॉल शांत ठेवलं गेलं. ओहो वेगवान वेगवान आणि तेच रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वन्स अगेन पुन्हा एकदा सलगचा येणाऱ्या या ओव्हर मधील हा तिसरा निर्धाव चेंडू. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 सेकंड कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक 11 ओमसाहेब मानिवले संघ एका गाड्याच्या नुकसानात 2 या अंकावर. थँक्यू सो मच. देऊया डीजे मास्टरला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. ठोक डीजे.
पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 धावा स्कोर कार्ड वरती. एका गडाच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये संत गतीने वाहते इंद्रायणी मुकेश गायकर ऑन स्ट्राइक या टीमचा खरा 24 कॅरेटचा सोना बरबाद स्ट्रायकिंग एंडला लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह एक कम्प्लीट. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला अडवायचा प्रयत्न. एक कम्प्लीट दुसरीचा चान्स आणि बघता बघता 2 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. त्या दिशा पाहावं लागेल. ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल. दॅट्स वाय पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल येस इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक 5. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. मुकेश गायकरने केलंय बॉलला. अखेर सीमारेषेच्या बाहेर. शुभ अंतर षटका. या जखमी वाघानं संघर्षाची मोठी डरकाळी मैदानाच्या आतमध्ये फोडली आणि त्यांना ठोकला एक जबरदस्त आसमानी टोला. षटकार आला. यासाठी ओळखला जातो मुकेश गायकर. ओहो अजून एक गायकरचा वार मैदानाच्या आतमध्ये झालाय. संपूर्ण रायते संघकार. बॉल निघून झाला सीमा पार. टाटा बाय बाय. मानिवलीपाडा प्रदीपदादा गायकर यांच्या माध्यमातून मुकेश गायकर साठी 2 षटकारांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. आता जर या बॉलवरती षटकार आला तर सन्मान्य श्री कैलास साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. कैलासजी गोंदले साहेब आपल्यासोबत जोडले गेल्यात आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होत असताना तिसरा येईल का? होय तिसरा आलाय. मुकेश गायकरचा थाट हा काहीतरी वेगळाच आहे आणि थाटा माठात त्यानं बॉलला फेकून दिलाय. थेट लॉंग सीमा पार. रुबाबदार विलाजी धुमाल साहेब आणि अंकुशजी गोंदले साहेबांना विनंती असेल साहेब या पण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचंय. कैलासजी गोंदले साहेबांना देखील आम्ही विनंती करू साहेब आपण देखील या. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. 3 मध्ये 3 आल्यात. चौथा येईल का? एमजी ऑन फायर नाव. चौथा आलाय का? पावर लागेल. येस इट इज. लुक त्या ताऱ्याप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. एमजीच्या बॅट मधून क्रॅकिंग षटकार.
गायकरचा थाट हा काहीतरी वेगळाच आहे आणि थाटा माटात बॅटिंग करणं हे खऱ्या अर्थानं त्याची ओळख आहे. थाटा माटात रुबाबदार हा षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. 4 मध्ये 4 वजनदार आणि देखणे सौंदर्यशाली षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चला बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. आयोजन कमिटी जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. आमचे पंच रखरखत्या उन्हामध्ये बॉलची मागणी करतात. त्यांची देखील मागणी पूर्ण व्हायला हवी. दोन ऑफिशियल पंच घारीच्या तीक्ष्ण नजरेनं मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आता जर येणार या बॉलवरती षटकाराला तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्मान्य श्री जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बॉल पोचवला जाईल. वेट. क्या बात है. पाचवा राजेशाही फटका मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकारासाठी या स्पर्धेचा दमदार शिल्पकार सन्मान्य श्री जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आणि सन्मान्य श्री कैलाजी गोंदले साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल 1600 रुपयाचा मानकरी सध्याच्या घडीला या 5 बॉल 5 षटकारांसाठी राहिला मिस्टर MG मुकेश गायकर. तिसरं षटक पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आला इथे विकेट क्लीन बोल्ड दांडी गुल
विलाजी धुमाळ साहेबांना विनंती असेल, या साहेब आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचंय. पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये राहुलने घेतली राजेश गायकरची विकेट. ओहो, इथे लेटकट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट केली जाते. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली गोलंदाज राहुलनं राजेश गायकरची. त्यानंतर विशाल आला. विशाल आता स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रोटेट केली. आता मुकेश गायकर ऑन स्ट्राईक. जर आता येणाऱ्या बॉलवरती षटकार आला, सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक भरतदादा गायकर यांच्या माध्यमातून. सहावा येईल का पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन सहावा. क्या बात है. 6 बॉल आणि 6 षटकार झळकावण्याचा विक्रम पुन्हा एकदा मुकेश गायकरनं या मैदानामध्ये केला. साहेबांना विनंती असेल, कैलासजी गुंडले साहेब या पण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देवीदाजी संते साहेबांसहित देखील इथं शुभागमन होतं, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. ओहो, ऑन साइडला फटका खेचून मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील गवताच्या गालीच्या तर नाहीये, पण जमिनीला गुदगुला करत बॉल निघून चालला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक देखना आणि सौंदर्यशाली चौकार. टीमची टोटल 46 आणि नाबाद वैयक्तिक व 43 वरती खेळत असताना मुकेश गायकर. ओ स्लोवर वन हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर आता आपल्याला पाहायला मिळतो. आला डॉट. सोपं नाहीये मुकेश गायकरच्या अगेन्स्ट डॉट बॉल फेकणं सोपं नाहीये. शॉट ऑफ लेन. इथे देखील बॉलला पाठवून दिला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र, असा कुठलंच गाव नाही र जिथे मुकेश गायकरचं नाव नाही र. ठोकला षटकार आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 52 अंकावरती. नाबाद 49 धावा मुकेश गायकरनं बनवलं. ते एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. क्या बात है.
एकविरा मोहिली टीमचे कॅप्टन आणि गावदेवी वरप टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस देखील आपण करूयात. त्याआधी आपण सन्मान करूयात. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय सन्मान्य श्री विलासजी धुमाल साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि विलासजी धुमाल साहेबांचा आपण करूयात यथोचित शुभ सन्मान. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार मायाची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाने भरलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना केलं जात आहे सन्मानित. त्यानंतर आपण टॉस संपन्न करूयात. गावदेवी वरप बनाम साई एकविरा मोहिली या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. चला, मोहिली टीमचे कॅप्टन आणि वरप टीमचे कॅप्टन तर आमच्यासोबत जोडले गेलेत. अनिल म्हात्रे त्यांचा देखील वेलकम आपण करूयात. चला, मोहिली टीमचे कॅप्टन या आपण. चला, साई एकविरा मोहिली टीमचे कॅप्टन या आपण. गावदेवी वरप टीमचे कॅप्टन तर आमच्यासोबत जोडले गेलेत. मोहिली टीमचे कॅप्टन या आपण. थोडीशी घाई करा, विनंती असेल. मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा करूया टॉस संपन्न. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विलाजी धुमाल साहेबांना विनंती असेल. विलाजी धुमाल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. गावदेवी वरप बनाम साई एकविरा मोहिली या दोन टीमच्या दरम्यान केला जातो टॉस. विलाजी धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न केला जातोय. स्विंग द कॉइन. जय बजरंग. येस, जय बजरंग बली. मानिवली पाडा हा कॉल होता गावदेवी वरप टीमचा आणि खऱ्या अर्थानं टॉस वरप संघाच्या बाजूने लागला आणि ऑन द टॉस बाय टीम गावदेवी वरप आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम साई एकविरा मोहिली संघाला. जाऊयात मैदानाच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात. जशी मॅचला सुरुवात तसं करूयात आवाजामध्ये परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा मानिवली पाडा चषक 2026 आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज, कोंडेरीचा आवाज, विश्वास शेकेने सरांचा. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात. धन्यवाद श्रवणजी धुमाळे यांना आपण ऐकलं. आणि आता सध्याच्या घडीला राजेशचा हा पहिलाच बॉल डॉट आलाय. कमालीची बॅटिंग राहिली पहिल्या पर्वामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः बरसला मुकेश गायकर. 49 नाबाद धावा त्याच्या बॅट मधून बनल्या आणि आता जिंकण्याचं समीकरण टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजे तब्बल 53 धावा, 63 धावा बनवायच्या यास. आणि इथे मात्र 63 धावांचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
53 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी आणि आज चौकार पाहायला मिळाला. चौकारानं श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये राजेश वरती जबाबदाऱ्या. हो, इथे मात्र एकोप घेणारा इथे मात्र हा चेंडू पाहिला. अगदी गुडलेन स्पॉटवरून चेंडूने उचली प्राप्त केली आहे आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल आला आणि 3 बॉल 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 53 बनवायच्या जिंकण्यासाठी स्ट्राईक एंडला असं बॅटर मेघश्याम आणि नॉन स्ट्राईक एंडला असं बॅटर सुनीलला आपण पाहतोय आणि जबाबदारी आता या दोन्ही बॅटर्सवरती असेल. हा प्रकार बॅटची लिडिंग एज आणि महत्वाची विकेट्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मेघश्यामच्या खेळीचा अंत. मेघश्याम बाद. झाले आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जयेश तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. टीम फळेगाव आपण देखील रिपोर्टिंग करा. कालच्या दिवसामध्ये फळेगाव संघ क्वालिफाय झाला होता. आज सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये टीम फळेगावला आपण पाहणार आहोत. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर फळेगाव टीम आपण देखील आता रिपोर्टिंग करायचा. 4 वरती 1 आणि आता सध्या जयेश वरती जबाबदाऱ्या. समोर आज बॅटर राजेश आहे. चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिल्या. 4 बॉल फेकले, 4 धावा खर्च केल्या. महत्वाचे एक विकेट्स संपादित केली गेल्या. गोलंदाज तयार राजेश आणि जयेशसाठी हा पहिलाच बॉल फेस करत असताना जयेशच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना षटकार. गोलंदाज तयार पुनश्च ऑन द मार्क. हो, लेग स्टिकच्या दिशेने हा चेंडू फेकलाय. पंचांचा वाईटचा इशारा येतो. वाईट बॉल. गोलंदाज तयार. हो, आता हा चेंडू राहिलाय खाली आणि आपण डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा आणि आता जिंकण्यासाठी 12 बॉल 12 मध्ये बनवायच्या धावा 42. यस, कम ऑन डीजे. माशॉन चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. वेळ वाचवतोय आपण कारण की मेगा फिनाले जास्तीत जास्त षटकांची व्हावी त्या अनुषंगाने आपण वेळ वाचवतोय. भूषण गोलंदाजी ट्रॅकवरती. भूषणचा पहिलाच बॉल आणि इथे नशिबाची साथ लाख फॅक्टर ऑन आणि इथे मात्र हा चौकार.
ओ विकेट विकेट केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण सहकार्य करा. ही सूचना सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण की आता 3:30 वाजलेले आहेत आणि इथून वेळ वाचवणं गरजेचं राहील. आप ट्रॅकर त्याच्यावरती देखील इथे मात्र बॅटचा फेस ओपन केला आणि बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक चौकार. पंचवीस आणि जिंकण्यासाठी आता 9 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र पुणेच्या हा बॉल आलाय डॉट. 28 धावा अजूनही बनवायच्यात. 8 बॉल शिल्लक आहे. हे 2 बॉल निर्णायक असेल. याच्यावरती 2 मोठे फटके आले तर पुणेच्या मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. यात मात्र शंका नाहीये कारण की टीम रायते संघ देखील आता इथे फाईट करतो मधाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर त्याच्यावरती इथे मात्र पूल केला होता परंतु अतुल वारगडे डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. संतोष हरी गायकर साहेबांना विनंती असेल आपण या. समाजसेवक उद्योजक आपणास विनंती असेल आपण आमच्या मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो इथे मात्र बॅटची लिडिंग एज आहे आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. आता 6 बॉल आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 27 धावा. सन्माननीय भरतजी गायकर साहेबांचा पण सन्मान करूयात. सन्माननीय देवीदास शेठ संते यांना विनंती असेल आपण या. आणि सागर जाधव यांचा देखील सन्मान आपण इथे करूयात. आपल्या मुख्य मंचावरती हा सन्मान केला जाईल. या आपण सन्मान आपण करूयात. आपल्या मुख्य मंचावरती हा सन्मान मान्यवरांचा आपण करतोय. सन्मान मान्यवरांचा करतो परंतु तत्पूर्वी फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आज चौकार येतोय. हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती थँक मास्टर. वातावरण गरम आहे. आपण थोडी शांती घ्या.
चला इथे मात्र सन्मान देखील आपण संपन्न केला. अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. प्रत्येक आलेल्या मान्यवराचा पाहुणचार या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. चौकार आलाय आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 30 या आकड्यावरती जिंकण्यासाठी अजूनही 23 धावेंची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक असतील 5. 5 मध्ये भडवायच्या 23. हो दांडी गोल मुकेश गायकर यष्टा उद्ध्वस्त. विकेटचं पतन फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती रोहित दाखल होतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि रोहित नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धाबींची आवश्यकता. म्हणजे 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील. मुकेश गायकरचा तो कारनामा आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये 5 वरती 5 षटकार आले. त्या धावा कुठेतरी महागड्या ठरल्या. मी तर म्हणेन टीम रायते 11 रायते या संघासाठी, कारण की चांगला खेळ त्यांचा देखील राहिला होता. 30 धावा सध्याच्या घडीला त्यांनी देखील बनवल्या होत्या. जर 40 पर्यंत धावा रोखल्या असत्या तर कदाचित समीकरण वेगळं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तर मध्ये काही अंतर नाही. प्रेझेंट मध्ये तुम्ही काय करता याला फार महत्व आहे. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड झाले तत्पूर्वी एकच धाव मिळेल, कारण की आता या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं जातो आहे टीम प्रतीक 11 ओम साई मानिवली या संघाच्या वतीनं. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत साई एकवीरा मोहिली त्यांच्या आगे साई गावदेवी वरप संघ. वरप संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम साई एकवीरा मोहिली या संघाला. सज्जरा दोन्ही टीमनी. एकच धाव मिळेल आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल राहिली आहे ओम साई प्रतीक 11 मानिवली या संघानं. शेवटचा बॉल आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय प्रतीक 11 ओम साई मानिवली या संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल